Hello friends, today we are going to learn types of angles. म्हणजे आज आपण अँगल्सचे किंवा कोनाचे प्रकार पाहणार आहोत. माझ्यापुढे टेक्स्टबुकचं पेज आहे. तुम्ही सुद्धा तुमचं टेक्स्टबुक असंच आहे पाहू शकताय. आता आपण या ठिकाणी फर्स्ट म्हणजे पहिल्यांदा जे दिलेलं आहे ते पाहूया. या ठिकाणी एक फिगर दिलेली आहे, आकृती दिलेली आहे आणि या ठिकाणी तिचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. इन फिगर ए the two sticks lie on one upon the other. या ठिकाणी काय केलेलं आहे, या फिगरमध्ये एकावर एक दोन स्टिक ठेवलेले आहेत. देर इज नो चेंज इन देअर पोझिशन, आणि त्यांच्या पोझिशनमध्ये त्यांच्या स्थितीमध्ये कोणताही बदल केला नाही. इन दिस पोझिशन द अँगल बिटवीन द स्टिक्स इज झिरो अँगल. तर अशा पोझिशनमध्ये त्यांच्या दोघांमध्ये जो अँगल झालेला आहे तो कोणता अँगल आहे? झिरो अँगल आहे आणि त्याचं मेजर किती आहे? 0 डिग्री आहे. म्हणजे ज्या अँगलचं मेजर किंवा माप 0 डिग्री असतं त्याला काय म्हणायचं असतं? झिरो अँगल म्हणायचं असतं. आपण प्रोट्रॅक्टरच्या साहाय्याने त्याचं माप 0 डिग्री आहे की नाही हे ठरवू शकतो. म्हणजे मित्रांनो, समजलं तुम्हाला? द अँगल विथ 0 डिग्री इज कॉल्ड झिरो अँगल. म्हणजे ज्या अँगलचं मेजर 0 डिग्री असतं त्याला झिरो अँगल म्हणतात. आता पुढच्या फिगरकडे, पुढच्या आकृतीकडे वळूया आपण. सी द फिगर बी, आकृती बी पहा काय आहे. नाव कीपिंग वन स्टिक इन प्लेस टर्न द अदर वन राऊंड ॲज शोन इन द फिगर. आपण काय करायचे आहे, या दोन स्टिक आपण पहिल्यांदा अशा घेतल्या होत्या, त्यातील एक स्टिक पहिल्यांदा इथं आणली, त्यानंतर ती कुठं आणली? इथं आणली. पूर्ण सरळ केलेली नाही आपण ती स्टिक, आणि मग त्यांच्यामध्ये जो अँगल आहे तो 0 डिग्रीपेक्षा जास्त आहे आणि 90 डिग्रीपेक्षा कमी आहे. आपण 90 डिग्रीचा जर अँगल काढायचं म्हणलं तर तो असा होईल. पण या ठिकाणी जो अँगल आहे तो 90 डिग्रीपेक्षा कसा आहे? छोटा आहे आणि 0 डिग्रीपेक्षा मोठा आहे. म्हणून त्या फिगरमध्ये कोणता अँगल आहे? ॲक्यूट अँगल आहे. कोणता अँगल आहे? ॲक्यूट अँगल आहे. आपण या ठिकाणी लिहू शकतोय ॲक्यूट अँगल आहे. म्हणजे 0 डिग्रीपेक्षा मोठा आणि 90 डिग्रीपेक्षा छोटा जो अँगल आहे किंवा कोन आहे त्याला म्हणतात ॲक्यूट अँगल. मराठीमध्ये त्याला म्हणतात लघुकोन. आपण आता पुढच्या फिगरकडे जर वळालो तर आपण ॲक्यूट अँगलची डेफिनेशन कशी करू शकतो? द अँगल ग्रेटर दॅन 0 म्हणजे 0 डिग्रीपेक्षा जास्त, बट लेस दॅन 90 डिग्री. पण 90 डिग्रीपेक्षा छोटा जो अँगल आहे त्याला काय म्हणायचं आहे? आपण ॲक्यूट अँगल म्हणायचं आहे. पुढच्या फिगरकडे सी, टर्न टू द नेक्स्ट फिगर, थर्ड फिगर. इन दिस फिगर वी कॅन सी देर इज राईट अँगल अँड अँगल ऑफ 90 डिग्री. आपण जर याचं मेजर मोजलं तर ते मेजर किती आहे? 90 डिग्री आहे. ह्याचं मेजर कोणतं आहे? 90 डिग्री आहे. म्हणून ज्या अँगलचं मेजर 90 डिग्री असतं त्याला म्हणतात राईट अँगल. काय, कोणता अँगल म्हणतात? 90 डिग्रीचा जो अँगल आहे त्याला म्हणायचं राईट अँगल. अँगल विथ 90 डिग्री इज कॉल्ड राईट अँगल. त्याला मराठीमध्ये काटकोन असं म्हणतात. द नेक्स्ट फिगर, फिगर डी. याच्यामध्ये आपण जी फिगर पाहतोय ही फिगर, याचं मेजर 90 डिग्रीपेक्षा जास्त आणि 180 डिग्रीपेक्षा कमी आहे. याचं माप आपण जर मोजलं तर 90 डिग्रीपेक्षा कसं आहे? जास्त आहे आणि 180 डिग्रीपेक्षा कसं आहे? कमी आहे. म्हणून याला म्हणायचं ऑप्ट्यूज अँगल. याला काय म्हणायचं? ऑप्ट्यूज अँगल म्हणायचं. काय म्हणायचं? ऑप्ट्यूज अँगल म्हणायचं. 90 डिग्रीपेक्षा जास्त, ग्रेटर दॅन 90 डिग्री अँड लेस दॅन 180 डिग्री. द अँगल इज कॉल्ड ऑप्ट्यूज अँगल. त्याला काय म्हणायचं? ऑप्ट्यूज अँगल म्हणायचं. आता या ज्या दोन्ही स्टिक आहेत त्या आपण दोन्ही सरळ केल्या. सरळ केल्या म्हणजे एकीचं टोक इकडं आणि दुसरी इथंच आहे, तिचं टोक इकडं, आणि त्या दोघींमध्ये जो अँगल होतो तो असतो 180 डिग्रीचा. आणि ती एक स्ट्रेट लाईन होत असते. पहा, या ठिकाणी स्ट्रेट लाईन झालेली आहे. म्हणून 180 डिग्रीच्या अँगलला काय म्हणायचं? स्ट्रेट अँगल असं म्हणायचं.
जो अँगल 180 डिग्रीचा असतो त्याला काय म्हणायचं? स्ट्रेट अँगल म्हणायचं. पुन्हा त्या स्टिक काय केल्या आपण? इथं ॲरो दाखवल्याप्रमाणे फिगर Fमध्ये 180 पेक्षा मोठ्या अँगलमध्ये केल्या. पण या ठिकाणी हा जो स्ट्रेट होता तो 180 डिग्रीचा अँगल होता, पण आता त्याहीपेक्षा पुढच्या अँगलमध्ये आपण वळवले आहेत. म्हणजे 180 डिग्रीपेक्षा मोठा अँगल आणि 360 डिग्रीपेक्षा छोटा, ग्रेटर दॅन 180 अँड लेस दॅन 360 डिग्रीचा जो अँगल असतो त्याला म्हणतात रिफ्लेक्स अँगल. काय म्हणतात त्याला? रिफ्लेक्स अँगल. कुठला अँगल म्हणतात त्याला? रिफ्लेक्स अँगल म्हणतात. पुन्हा त्या ज्या आहेत त्या पूर्ण सर्क्युलर अशा वळवल्या तर पूर्ण 360 डिग्री कंप्लीट होतात आणि एक सर्कल कंप्लीट होतं. या ठिकाणी काय कंप्लीट झालेलं आहे या ठिकाणी आपण पाहू शकतोय. या ठिकाणी एक पूर्ण सर्कल कंप्लीट झालेलं आहे आणि जेव्हा अँगलचं पूर्ण सर्कल कंप्लीट होतं तेव्हा त्याला कंप्लीट अँगल किंवा फुल अँगल असं म्हणतात. मित्रांनो, हे होते टाइप्स ऑफ अँगल्स. आता तुमच्या लक्षात राहण्यासाठी मी तुम्हाला अजून थोडंसं एक्सप्लेन करून सांगतो आणि मग याच्यावर दिलेला आपण एक्सरसाइज सॉल्व करूया. ठीक आहे? ओके. First we have seen zero angle. Measure of zero angle was 0 डिग्री. आपण जेव्हा 0 डिग्रीचा अँगल पाहिला तेव्हा त्याचं मेजर किती होतं? 0 डिग्री होतं. फॉर एक्झाम्पल ही एक स्टिक आपण अशी घेतली होती आणि त्याच्यावर पुन्हा एक स्टिक ठेवली आणि प्रोटेक्टरच्या साहाय्याने त्याचं मेजर घेतलं तर ते किती होतं? 0 डिग्री होतं. म्हणून अँगल विथ 0 डिग्री इज कॉल्ड झिरो अँगल. 0 डिग्रीचा जो अँगल असतो ज्याचं मेजर 0 डिग्री असतं त्याला झिरो अँगल असं म्हणतात. आता नेक्स्ट we have seen acute angle. We have seen acute angle. Measure of acute angle was 0 degree to 90 degree, 89 degree. ॲक्यूट अँगल जो असतो त्याचं मेजर 0 डिग्रीपेक्षा जास्त आणि 90 डिग्रीपेक्षा कमी असतं, म्हणून त्याला ॲक्यूट अँगल म्हणतात. अँगल विच मेजर्स इज ग्रेटर दॅन 0 डिग्री अँड स्मॉलर दॅन लेस दॅन 90 डिग्री इज कॉल्ड ॲक्यूट अँगल. सी दिस अँगल. द मेजर ऑफ दिस अँगल इज 60 डिग्री. It is greater than 0 degree and less than 90 degree. So this is an acute angle. हा जो अँगल मी या ठिकाणी काढलेला आहे त्याचं मेजर 0 डिग्रीपेक्षा जास्त आहे आणि 90 डिग्रीपेक्षा कमी आहे, म्हणून त्याला काय म्हणणार आहोत आपण? ॲक्यूट अँगल असं म्हणणार आहोत. द नेक्स्ट टाईप ऑफ अँगल वी हॅव सीन. पुढचा जो प्रकार आहे तो कुठला पाहिलेला आहे आपण? ऑप्ट्यूज अँगल पाहिलेला आहे. राईट अँगल. वी हॅव सीन राईट अँगल. राईट अँगल. द मेजर ऑफ राईट अँगल इज 90 डिग्री. म्हणजे जो राईट अँगल असतो त्याचं मेजर किती असतं? 90 डिग्री असतं. प्रोटेक्टरने आपण मोजलं तर. आपण या ठिकाणी एक अँगल काढलेला आहे, याचं मेजर किती असणार आहे? 90 डिग्री आहे. ही सरळ रेषाच येते त्याला अँगल जेव्हा काढतो आणि ज्या अँगलचं मेजर 90 डिग्री असतं त्याला राईट अँगल असं म्हणतात. दॅट अँगल इज कॉल्ड राईट अँगल. त्यानंतर आपण दुसरा नेक्स्ट टाईप ऑफ अँगल म्हणजे पुढचा प्रकार पाहिला होता. त्याच्या पुढचा कोणता पाहिला होता?
we have seen obtuse angle the measure of obtuse angle is 91 to 179 डिग्री. म्हणजे याचं मेजर 90 पेक्षा जास्त असतं आणि 180 डिग्रीपेक्षा कमी असतं. त्याला काय म्हणायचं? ऑब्ट्यूज अँगल म्हणायचं. सी द मेजर ऑफ दिस अँगल इज 120 डिग्री. या अँगलचं मेजर किती आहे? मी या ठिकाणी काढलेल्या 120 डिग्री आहे. ते 90 पेक्षा जास्त आहे आणि 180 म्हणजे 180 पेक्षा कमी आहे. सो दिस इज कॉल्ड ऑब्ट्यूज अँगल. द नेक्स्ट टाइप इज straight angle. The measure of straight angle is 180 degree. See, this is the one ray, this is vertex and this is other ray, and the measure of this angle is 180 degree. It is also called straight line. So this is straight angle. याचं मेजर आहे 180 डिग्री आणि तो एका सरळ स्ट्रेट लाईन सारखा दिसतो म्हणून त्याला स्ट्रेट अँगल असं म्हणतात. द नेक्स्ट टाइप इज रिफ्लेक्स अँगल. नेक्स्ट टाइप इज रिफ्लेक्स अँगल. The measure of reflex angle is greater than 180 degree and less than 360 degree. म्हणजे त्याचं मेजर किती असू शकतं? 181 किंवा 359 असं असू शकतं. जेव्हा स्ट्रेट अँगल आपण काढला होता तेव्हा आपण स्ट्रेट असा रे जोडला होता. आता या ठिकाणाहून असाच तो पुढे येणार आहे आणि या ठिकाणी असा आपण जर काढला तर तो रिफ्लेक्स अँगल होणार आहे. समजा याचं मेजर आहे 220 डिग्री. हे 180 डिग्रीपेक्षा जास्त आहे आणि 360 डिग्रीपेक्षा कमी आहे म्हणून याला काय म्हणायचं? रिफ्लेक्स अँगल. द नेक्स्ट टाइप वी हॅव सीन complete angle. And the measure of complete angle is 360 degree. When the angle become of 360 degree म्हणजे जेव्हा एखादा अँगल 360 डिग्रीचा होतो पहा या ठिकाणी, तेव्हा एक सर्कल पूर्ण झालेलं असतं. म्हणून जर आपण परत याच्यावर काढायला गेलं तर हे पूर्ण सर्कल झालेला आहे. पूर्ण तो 360 डिग्रीचा अँगल आहे म्हणून त्याला म्हणायचं कंप्लीट अँगल. कारण की जेव्हा 360 डिग्रीचा अँगल आपण काढत असतो तेव्हा एक पूर्ण सर्कल पूर्ण झालेलं असतं, तेव्हा त्याला कंप्लीट अँगल असं म्हणतात. नाव वी आर गोइंग टू सॉल्व प्रॅक्टिस सेट 2. द क्वेश्चन नंबर 1 इज मॅच द फॉलोइंग. म्हणजे पहिला प्रश्न जो आहे तो जोड्या लावायचा आहे. इन फर्स्ट कॉलम मेजर ऑफ अँगल हॅज गिवन हियर मेजर ऑफ अँगल अँड द टाइप ऑफ अँगल अँड वी हॅव टू मॅच द मेजर अँड द टाइप ऑफ द अँगल. द फर्स्ट क्वेश्चन इज 180 डिग्री.
म्हणजे पहिला प्रश्न जो आहे तो 180 अंशाचा जो कोन आहे 180 डिग्रीचा जो अँगल आहे तो कोणत्या प्रकारचा असतो? द अँगल विथ 180 डिग्री इज स्ट्रेट अँगल. सो वी कॅन मॅच फर्स्ट नंबर टू बी. द अँगल विथ 240 डिग्री, अँगल विथ ग्रेटर दॅन 180 अँड लेस दॅन 360 इज कॉल्ड रिफ्लेक्स अँगल. म्हणजे 180 पेक्षा जास्त आणि 360 पेक्षा जो कमी अंशाचा कोन असतो त्याला रिफ्लेक्स अँगल असं म्हणतात. त्यानंतर जो 360 डिग्रीचा अँगल असतो तो कंप्लीट अँगल असतो. द अँगल विथ 0 डिग्री इज कॉल्ड झिरो अँगल. वी हॅव सॉल्व्ड क्वेश्चन नंबर 1 व्हेरी इझिली. The question number 2 is, here we can see the measure of some angles are given below. Write the type of each angle. If you have seen the video, जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला ते पटकन सांगता येईल. तुम्ही ते नोटबुकमध्ये वहीमध्ये लिहायचं आहे. जो 75 डिग्रीचा अँगल असतो त्याचा टाईप कोणता असतो सांगा बरं. बरोबर, जो 75 डिग्रीचा अँगल असतो तो असतो ॲक्यूट अँगल. सेकंड क्वेश्चन, angle with 0 degree, angle with 0 degree is called, right, angle with 0 degree is called zero angle. Then third question, angle with 215 degree कोणता असतो बरं, कोणत्या टाईपचा अँगल आहे तो, कोणत्या प्रकारचा अँगल आहे? करेक्ट, दिस इज रिफ्लेक्स अँगल. अँगल विथ 360 डिग्री, कंप्लीट अँगल. तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल तर तुम्हाला हे पटकन समजणार आहे. अँगल विथ 180 डिग्री इज कॉल्ड स्ट्रेट अँगल. अँगल विथ 120 डिग्री कोणत्या टाईपचा अँगल आहे हा? करेक्ट, ऑब्ट्यूज अँगल. Angle with 140 degree, correct, obtuse angle. And angle with 90 degree, last question, angle with 90 degree is called right angle. तुम्ही या प्रकारचे जे क्वेश्चन्स आहेत ते कुठे लिहू शकताय? नोटबुकमध्ये सोडवू शकताय. असाच उरलेला पुढचा क्वेश्चन सुद्धा तुम्ही सोडवू शकताय. थँक्यू.